भगवान गणेशाला पूजेचे अग्रस्थान आहे. कोणतीही पूजा भगवान गणेशाच्या पूजेशिवाय संपूर्ण होत नाही. त्यामुळे भगवान श्री गणेशाचे महत्त्व पूजेमध्ये अग्रभागी आहे. श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारापैकी गणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धिविनायकी चतुर्थी असेही म्हणतात. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. भगवान गणेशाला मोदक खूप आवडतात. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाला मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे जास्वंदीचे फुले, शमीपत्री आणि दुर्वा याही खूप गणेशाच्या आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात. उंदीर हे भगवान गणेशाचे वाहन आहे. श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रामुख्याने मातीपासूनच बनवलेल्या गणेश मूर्तीचे पूजन केले जाते. गणेश चतुर्थीविषयी एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार भगवान गणेश हे भगवान शिवशंकर आणि देवी पार्वतीचे पुत्र असल्याचे मानले जाते. गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहानशा मुलाची मूर्ती तयार करतात आणि त्यात प्राण निर्माण करतात. त्या लहान मुलाला देवी पार्वती आज्ञा करतात की आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षेबाहेर पहारा देण्यास सांगतात आणि कोणालाही आत प्रवेश देऊ नये अशी सूचना माता पार्वती त्या बालकास देतात. ते बालक मातेच्या आज्ञेचे पालन करतो व कक्षेबाहेर पहारा देत बसतो. त्याचवेळी भगवान शिवशंकर देवी पार्वतीला भेटण्यासाठी तेथे येतात. त्यावेळी ते बालक व शिवशंकर एकमेकांना ओळखत नसतात. ते बालक आपला पुत्र आहे हे भगवान शंकरांना माहीत नसते आणि भगवान शंकरच आपले पिता आहेत हे त्या बाल गणेशाला माहीत नसल्यामुळे ते बालक महादेवांना ओळखत नाही. त्यामुळे माता पार्वतीच्या कक्षेत प्रवेश करण्यापासून ते बालक शिवशंकराला रोखतो. महादेवसुद्धा ते मान्य करत नाहीत व तो लहान मुलगा देखील मागे हटत नाही. भगवान शंकरांना राग अनावर होतो. दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शिवशंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. त्यानंतर माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येतात तेव्हा आपल्या मुलाची अशी स्थिती पाहून त्यांना अत्यंत दुःख होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा भगवान शंकराकडे हट्ट धरतात. तेव्हा भगवान शंकर त्यांच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात. देवता प्राण्याच्या शोधार्थ निघतात. शेवटी त्यांना हत्तीचे डोके मिळते. अखेर शिवशंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेश पुन्हा जिवंत होतात. त्यामुळे श्री गणेशाला गजानन हे नाव पडले. गाणपत्य संप्रदायाचे गणेश चतुर्थी व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदी किनारी जाऊन स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेश मूर्ती हातावरच तयार करावी. तिचे 16 उपचाराने पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत असे म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे. प्रतिष्ठापना पूजा. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या
प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इत्यादी 16 उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये भगवान गणेशास विविध 21 पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यतः उपलब्ध असतात आणि ह्या प्रत्येक वनस्पतीचा काही ना काही औषधी गुणधर्मही असतोच. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तर पूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकामप्रसिद्धार्थ पुनरागमनाय च. हा मंत्र उत्तर पूजेवेळी म्हणतात. श्री महागणपतीची पूजा केलेल्या नारळावर तसेच उमा महेश्वर आणि सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्तीस्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार 1.5, 5, 7 किंवा 10 दिवस केले जाते. काही कुटुंबात 21 दिवस हे व्रत करतात, तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते. या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथाचे वाचनही केले जाते. गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराण काळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो. भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी इसवी 1894 साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव व शिवजयंती या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक गणेश देवस्थाने आहेत. सर्वसाधारणपणे अष्टविनायक यात्रेचा क्रम पुढील प्रमाणे असतो. प्रथम क्रमांक मोरगावच्या मयुरेश्वराचा येतो. त्यानंतर सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतात. अष्टविनायक यात्रेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पालीगावच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतात. चौथ्या क्रमांकावर महाडगावच्या वरदविनायकाचे दर्शन घेतात. त्यानंतर थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतात. 6व्या क्रमांकावर लेण्याद्रीच्या गिरिजात्मकचे दर्शन घेतात. 7व्या क्रमांकावर ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेतात व 8व्या क्रमांकावर रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतात व परत मोरगावच्या मयुरेश्वरास येऊन भाविक मयुरेश्वराचे दर्शन घेतात व अष्टविनायक यात्रा त्यांची अशा प्रकारे संपन्न होते. गणपती किंवा गणेश भारतामध्ये सर्वाधिक पूजनीय असे दैवत आहे. पवित्र अष्टविनायक देवस्थानामुळे महाराष्ट्राला एक विशिष्ट वलय प्राप्त झाले आहे. अष्टविनायक या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे 8 गणपती. ही 8 मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत आणि अशी मान्यता आहे की हे सगळे गणपती स्वयंभू अर्थात स्वतः उत्पन्न झाले आहेत आणि या सर्व गणेश मूर्ती जागृत आहेत. अर्थात गणपती भाविकाचे मनोरथ पूर्ण करतात. यातील प्रत्येक गणपती वेगवेगळ्या रूपाने आणि नावाने ओळखले जातात. गणेश चतुर्थीला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. गणेशाची पूजा, आरती, स्तोत्र पठण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भाविक करतात. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. गणपती बाप्पा सर्व भाविकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करतात अशी मान्यता आहे.
तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांचे मनोरथ पूर्ण होत, गणेशाच्या कृपेने सर्वांच्या अडीअडचणी, येडापेडा, संकटे नाहीसे होत व तुमचे जीवन आनंदमय हो, हीच गणेशाचरणी प्रार्थना. जय श्री गणेश.